ते काल जरा पावसामध्ये भिजून आले ना, त्याबद्दल जरा तापसारखं आलं होतं, त्याबद्दल मी झोपून टाकली होती. गुडिया पण थोडी झोपली. आरोही क्लासला हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुम्हाला माझा आणखीन एक ब्लॉगमध्ये. आणि आत्ता वाजलेले आहे 11:15 वाजता आणि आता आरोही स्कूलवरनं आलेली आहे. गुडियाचा आज सुट्टी होतं. आज ना त्यांचा पेरेंट्स मीटिंग होतं आमचं जरा, त्याबद्दल ना तिकडे गेले होते. की मी नाही गेले, त्यांचे पप्पा गेले होते. मी होते घरी की मी गुडियाला सुट्टी होते, गुडियाला बघायला कोण नाही, त्याबद्दल मी गेली नाही आहे. आता 12 वाजलेले, अजून काय ब्रेकफास्ट वगैरे कायच केलं नाही. ते काय झालं, जरा इलेक्ट्रिशियन आलं होतं मध्ये, त्याचं जरा फॅनचं काहीतरी काम होतं, त्याच्यासाठी असंच राहिलं नाश्ता. आता मी साबुदाणी केलेली आहे. आता आपण नाश्ता करून चला तुम्हाला मी साबुदाणी दाखवते. चला. ही बघा आरोही, आमच्याकडे आता पाऊस चालू आहे. जरा आवाज साऊंड तुम्हाला जरा क्लिअर नसणार. चला मी साबुदाणी दाखवते. हे बघा साबुदाणी झालेलं आहे माझं. एकतरी आता 12 वाजलेला आहे. आता आपण साबुदाणी खाऊन घेतो. तरी पण आत्ता तरी मी आणि आरोही तरी काही लंच करणार नाही. एकतरी 12 वाजलेले, खूप उशीर झालेला आहे. आता हे खाल्ल्यानंतर का भूक लागणार नाही, तरी पण जेवण बनवायला पाहिजे आरोहीच्या पप्पासाठी. आता बघूया आता काय त्यांना जेवण बनवायचं ते विचार करते. त्यांना पण जेवण करून देते. हे बघा किती छान झालं सुटसुटीत साबुदाणे. चला आता आपण खाऊन घेतो. आता मी पण करून घेते. आमची गुडिया बघा, आमची गुडियाला 3-4 दिवस झाले बरं नाही आहे. त्याला सर्दी खोकला झालेली आहे. काल त्याला घेऊन गेलो होतं डॉक्टरने औषध चालू केलेले आहे. तरी पण खूप 6:15 वाजलेलं आहे. आज मी दुपारी काय शूटच केली नाही. ते काल जरा पावसामध्ये भिजून आले ना, त्याबद्दल जरा तापसारखं आलं होतं, त्याबद्दल मी झोपून टाकली होती. गुडिया पण थोडी झोपली. आरोही क्लासला गेलेली आहे. आत्ता संध्याकाळ झालेला. आत्ता मी 5:30ला काहीतरी उठली. 3ला झोपली होती. 5:30 आत्ता उठली मी 5ला. आत्ता चला आता संध्याकाळचं थोडंसं मी रुटीन दाखवते तुम्हाला. आत्ता हे बघा किती कालचे कपडे सगळं आज सुकलेले. आज जरा ऊन पडलं होतं. हे बघा गुडिया कपडे घडी करते. अजून आता संध्याकाळचं झाडू वगैरे मारायला पाहिजे मला. हे बघा सगळं कपड्याचा पसारा आहे. हे बघा आता गुडिया तरी पण थोडं सगळं कपडे घडी करून घेते. चला तुम्हाला जरा बाहेरचं व्ह्यू देतो. जरा असं ऊन पडले आहे ना, किती गरम व्हायला लागले, तरी पण जरा बरं वाटायला लागले. कपडे सुकले, कालचे कपडे भरपूर होते. छान ऊन पडलं. आता आम्ही जरा हे सगळं रूम वगैरे आवरून घेते, कपडे वगैरे घडी करते. हे बघा कालचे कपडे पडलेले आहे. हे बघा गुडिया बसून तिच्या स्वतःचे कपडे ती घडी करून घेते. तिला कपडे घडी करायचं, स्वतःचं सगळं वस्तू सगळं व्यवस्थित ठेवून घेते. सगळं तिला काय काम सांगायचं गरज नाही, स्वतःचं करते. हे बघा कपडेवर उडी मारते, परत इकडं जाते तिकडं जाते. हे बघा असं कोण घडी करतात. तरी पण तिला आवड आहे, ती करते. आणि तिच्या हातातनं काढून घेते की मग रडायचं चालू. त्याबद्दल ते काम करायला दिलेलं बरं. उगीच मग त्यांनी रडले तर आपलं पण मूड ऑफ होते. जाऊ दे तिकडे, काय लहान मुलं आहे, त्यांना काय सांगायला येत नाही काय नाही. त्यांनी कसं करतात करू दे, तर मग काय करायचं आता. हे बघा ती स्वतःचा ड्रेस कसं कपडे घडी घ्यायला लागले. इकडनं आता लांब फोल्ड केली. आता इकडं आली, पूर्ण सर्कल फिरून घेते ती. आणि परत हे बघा हे आता घडी टाकली. आता परत एक घडी टाकली. आता परत एक घडी टाकली. परत झाला आता तिचं कपडे घडी. आता परत ठेवते बघा. आता आज ना तरी पण जरा ऊन पडलं म्हणून ना जरा कपडे सुकले. हे बघा सगळं ते काल आमच्या रोजचे कपडे आणि परत ते काल नागपंचमी होतं म्हणून त्याचे कपडे पाऊसनं सगळं भिजून आलं होतं, त्याचे कपडे झाले. थोडंसं उजड दिसतं. आता शूट करू की नाही असं वाटायला लागले, नाही तर तुम्हाला सगळं परत ते काढून करते मग सगळं छान केली. तू कशाला रिस्क घेतलीस तू.
टाईम वाजते 7:30 आणि आता मी सगळं कपडे घडी करून व्यवस्थित ठेवलेले आहे. संध्याकाळचं झाडू मारले, देवाला दिवा पण लावलेले आहे. चला मग आता हा व्लॉग मी इथंच संपवते आहे. आवडलं तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा मला. आणि प्लीज चॅनलला कोण नवीन बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा. प्लीज सपोर्ट करा. चला आता हे बघा, हे दोघी खेळतात आता. चला बाय 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 बाय. आता उद्या भेटूया.